आनंद लुटत राहा आणि खऱ्या अर्थाने जाऊया कॉम्बॉसकडे. प्रतीक तांडेल यांचं विवरण आणि विश्लेषण. या दरम्यान माजी नगरसेवक, माजी विधी समिती सभापती, नवी मुंबई महानगरपालिका गणेशजी गंगाराम म्हात्रे साहेबांचं शुभागमन होताना आपण या ठिकाणी पाहताय. चालू असलेला सामना अक्षयदादा नेरुल वर्षे साईकरांचा दिवा देवी शिरवणे यांच्या मला लढत पाहायला भेटते. नाणेफेकीचा कॉल जिंकला तो म्हणजे नेरुळ संघाने फलंदाज अवतन दिलं ते म्हणजे शिरवणे संघाला. सुंदर चेंडू, सुंदर माऱ्याची गोलंदाजी पाहायला भेटते. मॅन्डेटरी पॉवर षटक, सर्कल षटक, हानामारचं षटक म्हणता येईल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ लागतात त्या म्हणजे 2च्या घरात. धावसंख्या धावपळ लागतात त्या म्हणजे 2च्या घरात. नाही तुझी चालू दे. मी एक ओव्हर झाल्यानंतर आज लग्नाचे वाढदिवस आहेत ना, तर त्यांच्यासाठी गोलंदाज तयार. अर्पी त्याच्या कोट्याचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. भिरकावतो चेंडूला सुरेख फटका पाहायला भेटतोय. चेंडू मागे शतरक्षक धावतोय. चांगलं शतरक्षण चेंडू फेकतोय. चेंडू फेकेपर्यंत 2 धावसंख्या काही रुकू शकत नाही. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्येवर दिंगत होते. संघाची धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ लागतात त्या म्हणजे 4. देखिए, मैं जैसे ये ओवर समाप्त हो जाएगा उसके बाद मैं आपके सामने उपस्थित हो जाऊंगा. तब तक के लिए विवरण के लिए पीछे से उपस्थित हो जाए. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू पाहायला भेटतोय. या फटक्याची काही आवश्यकता नव्हती, क्योंकि सीधी उंगली से घी निकलता है तो टेढ़ी उंगली करने की जरूरत नहीं थी ये बल्लेबाज को. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मॅन्डेटरी पॉवर षटक, सर्कल षटक, हानामार षटक, व्यक्तिक पहिलं. हरपीत तयार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. 10-12 पावलांचा रनअप. धावतोय, पॉपीला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, भिरकावण्याचा प्रयत्न. बॅटच्या पाठी चेंडू आला नाहीये. स्वतःच्या फळाचा चेंडू होता. मिस्टेक झाली, पण 1 धावसंख्या काही रुकू शकली नाही. 1 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ लागतात त्या म्हणजे 5च्या घरात. धावसंख्या 5. चालू असलेला सामना अक्षयदादा पाटील नेरुल वर्सेस आई करंजा देवी शिरवणे यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. सन्माननीय आदरणीय श्री गणेशजी म्हात्रे माजी नगरसेवक यांचा शुभ सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. पुण्यनाथजी तांडेल मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे. यांच्या माध्यमातून मात्र गणेशजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान. आपण वेळात वेळ काढून आलात साहेब, आपलं खूप खूप आभार. या दरम्यान आपण पाहताय लेजंड खेळाडू करावे गावातील सुनीलजी तांडेल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान या व्यासपीठावर करावा. पुण्यनाथजी तांडेल आपल्याला विनंती आहे. पुण्यदादा सुनीलजी तांडेल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅच ऑन आहे. एका बाजूला बिपिनचं विवरण विश्लेषण, मान्यवर पाहुण्यांची मांदी आली. 6 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावसंख्येचा विचार केला. 1 चेंडू बाकी आहे या षटकातला. सुरेख फटका पाहायला भेटतोय. चेंडू मागे शतरक्षक, सुंदर शतरक्षण इथं पाहायला भेटतोय. पण इथे मात्र गपलत होऊ शकते आणि इथे मात्र चित्त्याच्या चपलाईने या 2 धावसंख्या पूर्ण केल्या. या 2 धावसंख्येने विचार केला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या हेलो, धावसंख्या 10. आज गणेश कितने साल हो गए आपकी शादी को? 33 साल हो गए. ताई आपको शादी को कितने साल हो गए? अभी 50 तारीख को है. अभी दोनों ने इनकी मांग भर के 50 साल पूरे हो गए और इनकी जो बीवी हो मेरे गांव में ही है, मेरे रिश्ते में पड़ती है, उनके मांग भर के 33 साल हो गए. अभी दोनों के लिए शेर है कि मांग भरने की सज़ा मैं इस कदर पा रहा हूँ, मांग भरने की सज़ा मैं इस कदर पा रहा हूँ, मांग भरते भरते मांग कर खा रहा हूँ. तो ये माहौल है, क्योंकि बीबी हमेशा मेरी बगल में और एक भाभी बैठी है, उनको भी पति बहुत डरते हैं. हर एक डींगे कितने भी हाँ के, चाहे वो देवेंद्र फडणवीस हो, हाँ इनसे अपवाद है नरेंद्र मोदी, इनसे अपवाद है नरेंद्र मोदी, बेचारे अकेले हैं, लेकिन ईमानदार, छवि,
देवेंद्र फडणवीस की ईमानदार छवि और 3 बार की हैट्रिक मंदाताई, इनकी भी ईमानदार छवि। आज तक कोई दामन पे दाग नहीं है। हाँ, दाग लगते हैं, कोई कपड़े पे दाग होते तो लॉन्ड्री में जाके धुला लेते हैं हम लोग, इसमें कोई बड़ी बात नहीं है, लेकिन दामन पे दाग नहीं है। हाँ, और मैं तो क्या, मैं तो महापौर हूँ, उसमें कोई टेंशन नहीं है। मन का महापौर, मन का महापौर, हाँ, मन से। तो ये मांग भरने की सजा पूरी हो गई है। अभी आगे के लिए विवरण के लिए पीछे से आवाज आएगी। धन्यवाद सर, धन्यवाद. ऐकरांचा देवी शिरवणे टॉप 3 मध्ये प्रवेश करतोय तर जाक म्हात्रे यांच्याकडे 3,000चं पारितोषिक इथे जाक म्हात्रे यांच्याकडनं ठेवण्यात आलेलं आहे. तर सुवर्ण संधी असेल ऐकरांचा देवी शिरवणे या संघासाठी. नवी मुंबईचे ज्येष्ठ खेळाडू, लेजंड खेळाडू, शिरवणे गावचे तानाजी भोईर यांचा शुभ सन्मान या आमदार चषकामध्ये त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. विजयजी तांडेल यांच्या शुभ हस्ते. लेजंड मास्टर खेळाडू नवी मुंबईचे तानाजी भोईर, ज्यांनी बरेच खेळाडू घडवले नवी मुंबईमध्ये, शिरवणे गावामध्ये, त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद काका, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. धन्यवाद. आणि इथे मात्र चौकार अक्षयदादा नेरुळ आणि ऐकरांचा देवी शिरवणे यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. हमरी तुमरी रशिकेत चढावड पाहायला भेटते. नाणेफेक जिंकलं, फलंदाज अवतान दिलं आणि स्कोरचा पाठलाग करताना, स्कोर उभा करताना इथे मात्र धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 14च्या घरात इथं पाहायला भेटते. एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते. व्यक्तिक पहिला संघाच्या वतीनं दुसरीकडे घेऊन आलाय तो म्हणजे अजय. पहिल्या चेंडूवर मागणं ठरल्यानंतर कमबॅक करतोय. व्हेरिएशन नंतर आपल्या गोलंदाजीमध्ये धावसंख्या स्थगित, धावसंख्या स्थिमित, धावसंख्या धावपळकार विचार केला तर धावसंख्या फळकावा लागतात, त्या म्हणजे 14. पुन्हा एकदा अजय तयार. 4-5 रन पाहायला भेटतोय. अजयाचा डावकर असा गोलंदाज पाहायला भेटतोय. पुढे बघा, चेंडू प्रहार करतोय कवरच्या वरून, चेंडू भिरकावलाय. चेंडू मागे शतरक्षक धावतोय आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. सुरेख प्रयत्न होतोय ते म्हणजे शतरक्षकाचे, पण इथं मात्र चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. इथे मात्र 4 धावा स्कोरवर लागतायत. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळकावा लागतात, त्या म्हणजे 18च्या घरात. मागडी गोलंदाजी पाहायला भेटते. पहिला चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर निर्धाव, त्याच्यानंतर चौकार इथे पाहायला भेटतोय. म्हणजे 4 चेंडू टाकून झालेत. 8 धावसंख्या खर्च करतोय गोलंदाज अजय. अजूनही 2 चेंडू शिल्लक याच्या षटकातल्या, याच्या कोट्यातल्या, याच्या हातोडीतले पाहायला भेटतील. व्यक्तिक पहिलं संघाच्या दुसऱ्याकडे घेऊन आलाय, त्याच्यावर जबाबदारी कर्णधाराने दिलाय या दुसऱ्या षटकाची, तो म्हणजे अजय. अजूनही 2 चेंडू शिल्लक. फलंदाजीसाठी प्रथम आणि सिद्धेश पाहायला भेटतोय. प्रथम खेळते व्यक्तिक 12 धावसंख्येवरती आणि सिद्धेश खेळतोय व्यक्तिक 5 धावसंख्येवरती. प्रथम 2 चौकारच्या साहाय्याने खेळतोय 12 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा अजय तयार. पुढचा चेंडू याच्या कोट्यातला, हातोडीतला टाकण्यासाठी तयार. अजय तू प्रथम तू अजय. पुन्हा एकदा तयार. भिरकावण्याचा प्रयत्न होता. सुरेख फटका पाहायला भेटतोय. चेंडू अडवतोय, चेंडू फेकतोय. चेंडू फेकेपर्यंत एक धावसंख्या करू शकत नाही. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या रुंदीत होते. संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या पाहायला गेली, संघाची धावसंख्या धावपळकावा लागते, ते म्हणजे 19च्या घरात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातला. 5 चेंडूवर 9 धावा खर्च करतोय. अजूनही एक चेंडू शिल्लक या षटकातला टाकण्यासाठी तयार. 4-5 रन धावतोय, पापीला पार करतोय, टाकतोय, फेकताय, फेकला गेलाय, भिरकावतोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. इथे मात्र परतावा लागतोय फलंदाजाला. पहिली विकेट तंबूच्या आश्रयाला इथे पाहायला भेटतीये. इथे मात्र 12 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धाव पडकावा लागतात, त्या म्हणजे 19च्या घरात. याच्यानंतर समर्थन करतील माझे सहकारी मित्र प्रतीक.
देवी शिरवणे, धावसंख्या 20. पुन्हा एकदा केफ केफ एक चांगला गोलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण त्याची गोलंदाजी पाहिली, चांगली गोलंदाजी फेकली होती. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आहे तो. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, यष्टीरक्षक चेंडू मागे जजमेंट करतोय आणि येथे मात्र साधा सोपा झेल सोडलाय. हे मात्र किती महागात पडेल तो मात्र येणारा काळ ठरवेल. सहजरित्या झेल टिपता आला असा यष्टीरक्षक होता. पुन्हा एकदा केफ गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतोय. अपने आप को ढूंढने की कोशिश करें और जब ऐसे गाने लगते हैं तो माहौल बड़ा खुशनुमा हो जाता है और एक अजीब सी लहर इस मैदान पे दिखाई देती है. धन्यवाद डीजे मास्टर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय. धावफलकावरती 28 धावा. मानघर येथे 40+ ची स्पर्धा चालू आहे. डे नाईटची स्पर्धा आहे. तिथे करावे 40+ संघानं एक सामना जिंकलाय. दुसरा सामना नाईटला असेल. त्यांचं खूप खूप अभिनंदन. कॅप्टन योगेश तांडेल यांच्या मार्गदर्शनाखाली संघ खेळतोय. योगेश तांडेल यांचं देखील अभिनंदन आणि त्यांच्या टीमचं देखील अभिनंदन असेल.
गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज गणेश, मिस्टर गणेश. आई करंजा देवी शिरवणे हा संघ टॉप 3 मध्ये जातोय, तर जॅक म्हात्रे यांच्याकडनं 3,000 रुपये पारितोषिक. दादा 3,000 रुपये जमा कर दादा, नाही तर आमची पाटणा फुटतील. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, चेंडू मागे शतरक्षक धावतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, 2 पूर्ण, तिसरी होईल का? परंतु नाहीये, थांबवलंय. 2 धावसंख्या मिळतील. या 2 धावसंख्येनं संघ पोचलाय तो म्हणजे 31 या आकड्यावरती. 4थं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 31. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, दर्जेदार गोलंदाजी पाहतोय. अक्षय दादा पाटील 11 नेरुळ संघाची 4 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गणेश. आगामी चेंडू, गतीमध्ये मिश्रण, व्हेरिएशन पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी, दिमागदार गोलंदाजी करतो यावेळी गोलंदाज मिस्टर गणेश. गुणवत्ता आहे, कौशल्य आहे. स्वतःला सिद्ध करत असताना, स्वतःची गुणवत्ता दाखवत असताना हा गोलंदाज मिस्टर गणेश. चांगला चेंडू फेकला यावेळी. फलंदाजांना मात्र पूर्णपणे रोखून ठेवलं यावेळी. कुठलाही मोठा फटका आपल्याला दिसत नाहीये फलंदाजाच्या बॅटमधून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गणेश याला आपण पाहतोय. स्ट्राईक मध्ये फलंदाज आहे सिद्धेश याला मात्र फटकेबाजी करावी लागेल. निर्णायक 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल पहिल्या सत्रामधला. 3 चेंडूंमध्ये किती धावसंख्या जमवण्यामध्ये यशस्वी ठरेल शिरवणे संघ, पाहूयात. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. यावेळी चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्झिमम माइटी हिट, षटकार. दोन 2026 आणि याच दरम्यान प्रशांत बबन भोर नो बॉल. शुभ उपस्थिती. आपण नो बॉलचा इशारा आहे. यस, नो बॉल. टेक्नॉलॉजीचा वापर केल्यानंतर नो बॉलचा हा डिसिजन येतोय. प्रशांत बबन भोर यांनी आपल्या जीवनामध्ये तब्बल 100 वेळा पॅटलेट्स प्लाझ्मा दान केलेले आहेत, 24 वेळा रक्तदान केलेलं आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि ताईंप्रती त्यांची आस्था आहे असे प्रशांत बबन भोर यांची शुभ उपस्थिती आपण पाहताय. सुरेख फटका पाहायला भेटतोय. चेंडू हवेमध्ये, चेंडू मागे शतरक्षक इथं पाहायला भेटतोय आणि त्या मात्र फ्री हिट होता. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, षटकार. सुरेख फटकेबाजी, लागोपाठ 2 चेंडूवर 2 षटकार इथे मात्र पाहायला भेटतात. या चेंडूवर मात्र फ्री हिट होतं आणि इथे मात्र फ्री हिट. झेल पकडताना चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे होतोय. इथे मात्र गफलत करतो शतरक्षक. पुरेशी साथ मात्र भेटत नाही गोलंदाजाला. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपटका लागतात त्या म्हणजे 45च्या घरात 45 लॉट्स ऑफ 2 विकेट्स आहे ना. 4th ओव्हर पुढे 4थ्या षटकापर्यंत गणेश इथं मात्र मागे ठरतोय. 17 धावसंख्या देतोय 4 चेंडूवर, तो म्हणजे गणेश. पुन्हा एकदा गणेश तयार, पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. धावतोय, पबला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, भिरकावतोय चेंडूला. चेंडू हवेमध्ये, चेंडू मागे शतरक्षक. इथे मात्र झेल होऊ शकतो आणि इथे मात्र परतावा लागेल ते फलंदाज सिद्धेशाला. वैयक्तिक 16 चेंडू आणि 32 धावसंख्येची केली एक जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून. कौतुक करावं तेवढं कमी. एक जबरदस्त साजेसा खेळ मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला भेटतोय तो म्हणजे सिद्धेश. 16 चेंडू 32 धावा. अजून या षटकातले पाहायला गेले तर 1 चेंडू शिल्लक असेल. कुठपर्यंत स्कोअर उभा करेल संघ तो म्हणजे शिरोणा संघ. इथे मात्र पाहतोय 45 धावसंख्या, 3 बाद 45 धावसंख्या इथे पाहायला भेटा. इथे मात्र नौका फलंदाज जातोय तो म्हणजे फलंदाज जातोय शुभम. शेवटचा चेंडू शिल्लक असेल
या षटकामध्ये 17 धावसंख्या मागडी गोलंदाजी मात्र पाहायला भेटते ती म्हणजे गणेशाची व्यक्तिक पहिला संघाची युतीने चौथं षटक त्याच्यावर जबाबदारी दिली कर्णधारांनी ज्याच्या खांद्यावर पुन्हा एकदा गोलंदाज तयार शेवटचा चेंडू या षटकातला तयार असेल तो म्हणजे शुभम धावसंख्या 45 6 धावसंख्या येतात तर 51 धावसंख्या म्हणजे 52 धावसंख्या होऊ शकतात 4 आल्या तर 49 धावांचं आव्हान असेल एक धावसंख्या आली तर 46 आणि 47 धावांचं आव्हान असेल पण एकदा गोलंदाज तयार भेरका आवडण्याचा प्रयत्न ॲक्रोज खेळण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा येतोय अवंतरचा दिशाहीन मारा सदोष मारा पाहायला भेटतोय पंचांची कुठल्याही प्रकारची उजत घालणं पंचांचा डिसिजन हा अंतिम राहील हे लक्षात घ्यायचं आहे वाईटसाठी कुठलाही रिव्ह्यू नाही या आहे दरम्यान महेंद्र नाना नाईक इथे या महेंद्र नाईक यांची शुभ उपस्थिती आपण पाहताय आज या ठिकाणी या आमदार चषकाच्या दमदार क्रिकेट प्रतियोगितेमध्ये आमदार मंदाताई म्हात्रे मॅडम यांची शुभ उपस्थिती आपण पाहताय शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातला शेवटचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि इथे मात्र चेंडू भिरकावलाय चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू आणि इथे मात्र गफलत करतोय 2 धावसंख्या झाल्यात मात्र 2 धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल तो म्हणजे शिरोणे संघाला या 2 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 48 आणि इथे मात्र 49 धावांचा आव्हान असेल धन्यवाद लाव लाव गाणी एक विशेष सूचना मानघरला 40+ मॅच चालू आहे ना रे बरोबर ना आता मंदाताईंच्या नेतृत्वामध्ये पुढच्या वर्षापासून 35+ मॅचचं आयोजन करण्यात येणार आहे हे लक्षात ठेवा पुढच्या वर्षी अगले साल 35 के ऊपर के जितने खिलाड़ी हैं मंदाताई के नेतृत्व में एक बहुत बड़े मैच का आयोजन है 40 के पहले और 35 के बीच का ये माहौल है अपने आप को तंदुरुस्त रखिए चुस्त दुरुस्त रखिए बिल्कुल वो कहने दमदार आमदार और दोनों सदाबहार सफ़ेद लिबास में आ गई इतना बड़ा टीका था उसके सर पे अभी मुझे बात सूझ में नाइट क्रिकेट टूर्नामेंट थी और सफ़ेद साड़ी चमक रही थी तो मेरे दिमाग में बात आई कि सफ़ेद साड़ी में जब तुम लाल बिंदी लगाती हो माँ कसम एम्बुलेंस नज़र आती हो वो घायलों को लेके जाती है तुम घायल करके जाती हो वो लेडी मुझे बार बार 4 बार देख रही थी वाह वाह क्या बात है वैसे बहुत खूबसूरत थी वो लेडी लेकिन बड़े अच्छा मुख्तलिफ शेर था क्योंकि ये से इनके सफ़ेद कपड़ों में देखने के बाद उस लेडी की याद आ गई और अच्छी बात यह है कि तो ये ज़रूरी है कि ज़िंदगी में मुस्कुराना और हंसना ज़रूरी है क्योंकि मुस्कुराने से आपकी आयु बढ़ती है हंसने से आपके जीवन में आपके चेहरे पे एक कसाव एक ग्लो आ जाता है इसलिए मेरे बगल में दीपक पवार देखो गोल मटोल है बिल्कुल मुस्कुराते रहते हैं ऊपर से साफ नीचे से भी साफ पूरी तरह से देखिए हाँ बिल्कुल चुस्त दुरुस्त है बगल में गणेश है और वो भी सदाबहार है वो दुनियादारी कुछ नहीं मैं नगर से हूँ नहीं उससे कुछ फर्क नहीं पड़ता अच्छे इंसान की तरह रहते हैं मुस्कुराते रहते हैं और जो ज़्यादा हंसता है ना वो संसारिक जीवन में ज़्यादा बसता है ये ध्यान में रखिए दोनों हंसते हैं इसलिए दोनों अपनी पत्नियों के पास खुश है इधर भी दादा भी खुश है विजय दादा ऐसा कुछ नहीं है ये थोड़ा डांटती है ताई इधर दिखती है वैसा नहीं है थोड़ी डांटती है सुनो वो बेचारे बोलते का है ये ज़रूरी है ज़िंदगी में वो कहते हैं ना कि हंसना वो एक नहीं ताईंना दादा दिसत दादा पण बोलतात अहो बोलतात काय विजय दादा हळूच बोलतात ना ते वो ज़रूरी है देखिए जीवन में कामयाब बनना है तो पत्नी की इज्जत और पत्नी का रिस्पेक्ट करना बहुत ज़रूरी है क्योंकि जीवन को पूरे घर को संभालती है बच्चों को संभालती है हम तो यहाँ वहाँ मंडराते रहते हैं शाम को आते हैं घर और फिर पूछते हैं इसलिए अच्छा घर संसारिक जीवन में कामयाब इंसान के पीछे एक औरत का हाथ होता है ये तो ज़रूरी है ये ज़रूरी है यस सर लेकिन नरेंद्र मोदी कामयाब जरूर है उनके पीछे 140 करोड़ लोग का हाथ है आपल्याकडे देवा म्हात्रे आलेत आपल्याला माहिती आहे नेरूळ मधला हिंदू सम्राट महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांच्या प्रयत्नाने झाला त्यावेळी ते माझं पत्र घेऊन गेले होते आणि तो पुतळा झाला त्यांचंही आम्ही स्वागत करतोय यस नक्कीच ताई 9 वर्ष त्या पुतल्याकरता प्रयत्न केले आणि आपण देखील त्यांना त्या प्रयत्नांना
एक प्रतिसाद दिला, आपलं पत्र दिलं आणि सामाजिक कार्यकर्ते नेरुळ नगरीचे देवनाथ दादा म्हात्रे यांची शुभ उपस्थिती आपण पाहताय. युवक आणि युवकांनी या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये वाटचाल केली पाहिजे, याकरता मी पूर्णपणे सपोर्ट करेन हा विश्वास आदरणीय मंदाताईंनी नेहमीच या नवी मुंबई क्षेत्रातल्या युवकांना दिलेला आहे. आपण पाहताय आमदार चषकाचं दमदार आयोजन. थोडीशी गती वाढवायची आहे ही विनंती असेल, थोडीसा स्पीड वाढवा. या सामन्याचा अजूनही 3 सामने खेळवायचे आहेत. सूर्यास्ताकडे चाललाय. या ठिकाणी दिलीपजी पाटील सर काय म्हणाल एकंदरीत आमदार चषकाच्या या दमदार सोहळ्याला? 33 वर्षांची मंदाताई म्हात्रे मॅडम यांची कारकीर्द, एक गृहिणी ते समाजसेविका, एक गृहिणी ते नगरसेविका आणि एक गृहिणी ते सलग 3 वेळा आमदार होण्याचा मान बहुमान त्यांनी मिळवला. कोणाच्या जीवावर? तर या मायबाप जनतेच्या जीवावर आणि मायबाप जनतेकरता समर्पित कार्य. एक बात जरूरी है, एक 3 बार की विधायक, एक उत्कृष्ट पत्नी, उत्कृष्ट सास, उत्कृष्ट माँ, हर जगह पे कार्यरत है. बिल्कुल था कि अपने परिवार की ओर, दोनों बहुएं हैं, 2 बच्चे हैं, पति है, अच्छे पत्नी की तरह काम करते हैं, अच्छी गृहिणी है, अच्छा खाना बहुत अच्छा बनाती, लेकिन आज तक मैंने आऊसा नहीं दिला. आज तक बहुत कुछ बनाती है, लेकिन कभी नहीं बोले कि भाई आओ थोड़ा खाओ, नहीं, कुछ नहीं. परसों के दिन वो पोपटी बनाई थी 4 बार फोन किया, मैं लेट पहुंचा, बाद में मेरे सामने पतीला रख दिया, बोले इसमें कुछ नहीं है. तो ये जरूरी है जीवन में, प्यार मोहब्बत की बातें करते रहो, प्यार मोहब्बत बांटते रहो. यस, बिल्कुल बिल्कुल बिल्कुल. काम तो अच्छा करती है, खाना भी अच्छा बनाती है, एक माँ भी अच्छी है, पत्नी भी है, सास भी है, दादी भी है. सब जगह से देखो संपूर्णता बिल्कुल सक्सेस जिसे बोलते हैं ना, वो इनके पास है. और 3 बार की आमदार है, वो भी दमदार है, बगल में सदाबहार है. येस, दमदार शानदार आमदार चषक. पुन्हा एकदा प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे. पहिला चेंडू चालू. ओ माय गॉड, बॅटला प्रेस होऊन चारुखाने चित. या मुलांनी खेळावं, त्यांची चांगली तंदुरुस्त शरीर प्रकृती व्हावी, व्यायाम व्हावा आणि खेळामध्ये त्यांना पुढे जाण्यासाठी एक संधी मिळावी, म्हणून आपण या चषकमध्ये पैसेही घेत नाही जास्त. आणि एवढा मोठा प्लॅटफॉर्म या मुलांना, या विद्यार्थ्यांना इथे मिळवून देतो. कारण प्रत्येकाला वाटतं की ताईची मॅच ही झालीच पाहिजे, आणि याचं सगळं कारण आहे पुण्यनाथ अमित पाटील या सगळ्या मुलांनी मिळून इथे खूप प्रयत्न केले त्यांच्या टीमनी. पवार, दीपक पवार या पुण्यनाथनी वगैरे खूप टीम, या पोरांनी खूप मदत केली. हे असंच काय होत नसतं इथे बसून, याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते. त्या पुण्यनाथसाठी बोला 2 शब्द. नहीं, ये बहुत ज़रूरी है, क्योंकि पुण्यनाथ की मेहनत और पुण्यनाथ की लगन. आप जाने के बाद शाम तक ये यहाँ डटे रहते हैं, उनकी टीम. कल मैं यहाँ देखने आया था तो 7:30 पौने 8 बजे तक ये लोग थे यहाँ पे. पूरी चीज़ें यहाँ के अस्त व्यस्त जो चीज़ें थी ठिकाने पे लगाने के बाद ये लोग यहाँ से जा चुके हैं. पुण्यनाथ की मेहनत है, और पुण्यनाथ अगले साल ये आ जाओ. उम्र के आगे देखिए, एक ऐसी उम्र है जिसके आगे दुनिया थक जाती है. उम्र उम्र को नहीं हरा सकते हम. वक्त और उम्र को नहीं हरा सकते. ये है, तो ये जिंदगी जरूर है. सँडी पुढे विवरण. येस, थँक्यू आवाज के दुनिया. बेहतरीन कॉमेंटेटर तुम्हाला सर्व जयंते बेन हिंदीतील बेस्ट पाणी दिलीपजी पाटील, पोलीस पाटील. अशा पर्याय 49 दमनचा बन आहे. या दरम्यान या व्यासपीठावर सन्माननीय माजी नगरसेवक, 50 वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये वाटचालीचा प्रवास, सुधाकरजी गणपत म्हात्रे यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. आपल्याकडे आपले माजी सभापती आरोग्य आणि नगरसेवक राजू शिंदे, माझे नगरसेविका माधवीताई शिंदे येत आहेत. त्यांची बैठण्याची व्यवस्था करावी. हे सर्व मुलांना सांगते, 22 तारखेला आपल्याला एकविरेला जायचं आहे. सगळ्यांनी नोंद घ्या आणि पुण्यनाथकडे नावं द्या. 35+ मॅच ओपनिंग करायचंय तिथे. तुम्ही 20 असलं तरी चालेल. यस, आनंदाची बातमी दिलेली आहे ताईंनी. मॅच ऑन आहे, एका बाजूला मॅच चालू आहे. आई एकविरा कारला गडावर त्या ठिकाणी बेलापूर मतदारसंघातील व्हाईट बॉल येतोय. सर्वांना बसची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, खाण्यापाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे.
वेलकम राजू शिंदे साहेब, सन्माननीय माजी नगरसेवक आणि माजी आरोग्य समिती सभापती, त्यांची शुभ उपस्थिती आपण पाहताय. सँडी सर. येस, अड्डा होतं 49 आव्हान इथे समोर अक्षयदादा पाटील नेरुळ हा टीम खेळताना थांब, तुम्ही दोघे जोड्याने आलात ना, तर जोड्याने एक शेअर तुम्हाला ऐकवेन. थांबा जरा, मगाशी बोललो, आता तो शेअर तुमच्यासाठी आहे. द बॉल डाऊन द बॉल आणि इथे पहिलं विकेटचं बदल, बेस्ट किमती विकेट विश्वास घरत बॅक इन टू द पेबिलियन. इन ज्या बॅटरनं पहिल्या मॅच मध्ये 12 चेंडू 24 धावांची धुमादार बॅटिंग केली होती, तो बॅट्समॅन मात्र लय लवकर तंबूच्या असरला. आता मॅच मध्ये ट्विस्ट बदलतो, आता मॅच मध्ये सेकंदचा खेचलाय अर्थातच करंजा देवी शिरोणे टीमने. येस सर, प्लेअर ऑफ द सिरीजचे इक्वेशन कशा प्रकारचे असेल याची उत्कंठा सर्वांनाच लागली होती. मात्र बॅटल ऑफ 3 मध्ये सर, अंतिम 3 मध्ये जे संघ प्रवेश पात्रता फेरी मध्ये जातील त्यात इथे आपले माजी नगरसेवक दीपक आपले गणेश म्हात्रेजी आणि आता निवडून आलेले दीपक पवारजी यांच्या साक्षीने सांगता येते की या मैदानामध्ये आता सोलर हायमॅक्स आणि हे सगळे 4 शेड बांधून देणार आणि 2 जाळ्या प्रॅक्टिससाठी करून देणार. आणि इथे बाजूला हे पेंडल टाकायला नेहमी लागतो, तो खर्च तुमचा वाचावा म्हणून शिड्या टाकून बनवून सगळं व्यवस्थित करून तुम्हाला या पुढच्या महिन्यापर्यंत मी देते. थँक्यू सो मच ताई. अशा प्रकारे पहिलं विकेट चालू पहिली ओव्हर चालू असताना एक बेस्ट विकेट विश्वास घरत बॅक इन टू द पेबिलियन. मोठा आदर आहे, 49 टार्गेट स्पीडअप करा, कारण याच्यानंतर अजून एक मॅच म्हणजे तिसऱ्या फेरीत ट्रायंग्युलर सिरीजमध्ये जाण्यासाठी एक सामना म्हणजे टोटल 3 मॅच याच्यानंतर शिल्लक आहेत. राईट मोर द विकेट, सुपर बॉलिंग यार, खांद्याचा चांगला ओपर केला, हा चेंडू डिलिव्हर करतात सटीक लाईन लेंथ बाय हमजा खान. पहिल्या मॅच मध्ये 2 ओव्हर तळलं 12 धावा, 3 विकेट हमजा खानने टिपलेल्या होत्या. सट्टी काय वेग आहे, प्रचंड वेग. ज्या पण 147 किलोमीटर पर आवरने विकी भोईरनं जो चेंडू टाकलाय त्याच्या जवळ हा जवळपास येणारा चेंडू आता हमजा खानने टाकला. पहिलं प्रगतीपत्र असताना धावसंख्या मात्र लागते, धावफळ का बरं 9. याच्यानंतर 3 ओव्हरचा खेळ बाकी, 3 मध्ये 40 धावांची आवश्यकता. येस, 18 चेंडू आणि इक्वेशन आहे 48 धावांचा. आम्ही चर्चा करत होतो, आम्ही माहिती देत होतो प्लेअर ऑफ द सिरीजचं इक्वेशन कशा प्रकारचं असेल. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपणापर्यंत सर्वच खेळाडू आणि टीमपर्यंत माहिती पोहोचवू इच्छितो. बॅटल ऑफ 3 मध्ये अंतिम 3 मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या संघांमधूनच एखादा खेळाडू त्या ठिकाणी त्या बाईकचा मानकरी असेल आणि क्वार्टर फायनलपर्यंत इक्वेशन. येस योगेश तांडेल, क्वार्टर फायनलपर्यंत त्याचा परफॉर्म जो असेल त्याचं कॅल्क्युलेशन केलं जाईल पॉईंटचं, आणि त्याच्यामधूनच प्लेअर ऑफ द सिरीज 110 सीसीची ती बाईक आहे त्याच्यावर सर्व नजरा रोखल्या गेल्या. तब्बल 1 लाखाची बाईक. स्वागत तुमचं. अरे स्वागताला इथं कोण थांबा, कोण येतं तर नाव घ्यायचा. मॅच मध्ये सगळे लागल्यात, मॅच ज्यांच्या प्रत्येकाची नजर मॅचवर आहे. सँडी. येस थँक्यू सो मच द ग्रेट दिलीप पाटील. आवाज की दुनिया अफुल्लातून असं एक सुंदर हिंदीतली बाणी, शेर शायरीचे हे बेतात बादशाह, ज्याच्या मागणीमधून नेहमीच शेर शायरी ऐकायला तुम्हाला सर्वांना आवडतं. येणार 18 चेंडूचा खेळ बाकी, 18 मध्ये 40 धावा. मॅच मात्र रंगण्याच्या दिशेने मात्र आगेकूच करताना 18 गेंदे 40 रन. बुलिंग मार्क वर आता आई करंजा देवी शिरवणेकडून ज्या बॅट्समनने अफुल्लातून ऑलराऊंडर परफॉर्म करताना पहिली मॅच गाजवले ओमश्री. राईट आर्म राऊंड द विकेट, पहिला चेंडू फुल टॉस, त्याला बिरकावून त्या चेंडूला सरळ पाठवलं, गगनला भेदून गगन चंद्रशेखर औटपाक शिक्सर. दमदार आमदार चषका मधला बेहतरीन षटकार. ताई, गॅस सिलेंडरचा त्रास
नई नई शादी होती तो पत्नी को पति और पति को पत्नी कैसे लगती है। पहले तो कुछ चंद दिनों में पत्नी जब नई नई शादी होती तो पत्नी लगती है चंद्रमुखी, थोड़े दिन बीत जाने के बाद सूर्यमुखी और जीवन भर ज्वालामुखी, और उसके बाद पत्नी को पति कैसे लगता है। पहले तो प्राणनाथ, उसके बाद सिर्फ नाथ और फिर जीवन भर अनाथ। नोबल आलेला है. ये हकीकत है, इसमें कोई दो राय नहीं है, हकीकत है ये। उसमें क्या है, ये तो 9 महीने के बाद तो दिशाएं बदलती, हवाएं बदलती, वैसे माहौल बदलता है। तो चलो वांदे खेल की तरफ चलते हैं। सैंडी, येस, ग्रेट शॉट यार. फ्लो ऑफ द बॅट अवे फ्रॉम द फ्रंट, शिरोपच दूर स्वतःला झोकून दिले. फ्री हिटच्या बॉल मध्ये स्टेअर केलं स्क्वेअर ऑफ द पॉइंटच्या ठिकाणी. आणखीन 2 धावा अर्जित केल्या. 2 ने धावसंख्या पुढे जाते. लक्ष 49. अतिशय महत्वपूर्ण असे मॅच जो जिंकेल तो तिसऱ्या पेरेमध्ये दाखवेल आणि त्यांचे मॅच असेल कुंदनबाई यांचे टीम मच्छिंद्र स्मृती धारेच्या विरुद्ध. 49 लक्ष 19 धावा झाल्यात. 19 मुख्य व्यासपटावर सन्मान्य व्यक्तिमत्व ज्यांच्या गौरवार्थ ही आमदार चषक तुम्हा सर्वांच्या चेहत्या अदिनी मंदताई म्हात्रे यांच्या गौरवार्थ चाललेली ही अतिशय दर्जेदार देदीपेपन्ना क्रिकेटचा सोहळा. गुणवंताच्या मांकर ओम साई ही कमिंग बॉल राइट अम राउंड द विकेट. अप ट्रॅकर व्हाट अ टाइमिंग इज ग्लोरियस टाइमिंग द लॉफ्ट थ्रू द एक्स्ट्रा कबा षटकार. व्हाट अ शॉट ऑन द पीस. बॅकफुटवर गेला कंप्लीटली. फ्लो ऑफ द बॅट द मॅग्निफिसेंट. व्हाट अ शॉट at terrific stroke षटकार. एक 1.5 कोटीचे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन दे. त्यांना लवकर करा. त्यांचं स्वागत होऊन द्या म्हणजे लवकर करतील. येस, अजून एक 4 बॉलचा जो दुसऱ्या ओव्हरचा खेळ जो मॅच मध्ये रंग भरलाय. मॅच मध्ये कमबॅक केलंय षटकाने. व्हॉट अ ग्रेट शॉट. परफेक्टली डिलिव्हर ती बॅकपट वर गेला कम्प्लिटली फेस ऑफ द बॅट अँड थ्रू द एक्स्ट्रा कव्हर षटकार. ताबडतोब बॅटिंग बॅट्समन तुषार. विश्वास परतल्यानंतर मजबूत भागीदारी. मात्र सेकंड विकेटसाठी ही बिल्टअप करताना साधेदारी चांगली जमलेली आहे. अजून विचकाचा 4 चेंडूचा खेळ बाकी 25 बनल्यात. लक्ष 49. इथून 24 धावांची आवश्यकता. काय खेळ राहिलाय अक्षयदादा पाटील नेरूळ टीमचा. आई करंजा देवी शिरोनच्या विरुद्ध बॉलिंग मार्क ओम श्री. तिसरा बॉल चांगला चेंडू. त्याच्यानंतर अगदी घसपटत नेलं. अलॉंग द कार्पेट सिंगल घेतली. फ्लिकचं ही जादू फ्लिक केला आणि कलात्मक फटक्याची जादू दाखवत सिंगल घेतली. आणखी 1 धावने धावसंख्या पुढे जाते. या वेळेला पिछा करताना अक्षयदादा पाटील नेरूळची 26 वर. इथून 23 धावा आणखीन आवश्यकता आहे. दमदार आमदार चषक आज फायनलचे दिवस आणि ज्यांच्या नावाने सन्मान करणारी स्पर्धा त्या स्वतः उपस्थित आहेत आमच्या ताई मंदाताई म्हात्रे. आमदार सुपर हा खेळ दमदार खेळ देदीपन्ना 16 तर 75,001. उत्कृष्ट बॅटर बॉलर आणि फिल्डर एलईडी टीव्ही. उत्कृष्ट एसटी प्रथमदा या एसटी रक्षकला मोबाईल फोन अँड प्लेयर ऑफ द सिरीज मालिकावीर अँड नाईसली बॅक. मुख्य आयोजक जय पुण्यनाथ तांडेल असतील. त्यांना साध्या जयवंत तांडेल, अश्विन तांडेल, सचिन नाईक, विजय तांडेल, मिलिंद कडू. चांगला चेंडू लू फोटो पुन्हा एकदा कलात्मक जादू दाखवले. फ्लिक ऑफ द रिस्ट स्पेल लेग द फिल्ड अँड व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. सुपर्ब. अखो मे इशारा डोळ्यांच्या डोळ्यांमध्ये घातले. जो एकमेकाने संवाद जुळला आणि संवाद जुळता तालमेल करताना 1 इन कन्वर्ट टू एकीच्या दुव्यांमध्ये बदल असा खेळ मात्र नाही. षटकानंतर एकेवरी 2 तुम्ही कानाडोळा करू शकत नाही. हे समीकरण साधत धावसंख्या 29 वर पोहोचवली. नाईसली चेसिंग. दुसरं पैकी असताना अजून 2 चेंडू बाकी आहे. बराचसा चेंडू बाकी आहे. 29 बनल्या. बनवायच्या 49. आणखीन 20 धावांची आवश्यकता.
Very close square of the point, short third man, short man, deep square leg, deep mid wicket, long on, long up and deep extra cover. Super batting. यावेळेला चांगला खेळ केला कुशल म्हात्रे फेसिंग ओमश्री. वॉट आधुनिक युगामधला हा पॅडल स्वीप रिव्हर्स चांगला चेंडू. सुपर बॉलिंग यार. पहिला मॅचचा हिरो ज्याने बॅटिंग करता करता बॉलिंग ही चांगली चालले त्याच्या विरुद्ध मध्ये धुमाधार बॅटिंग करताना कुशल आणि तुषार मॅच मध्ये रंगत. मालिका वीर आणि मालिका प्रेझेंटेड बाय महेंद्र नाईक च्या माध्यमातून इज नाईसली बॅक. शांत क्रिकेट. दुसरं प्रगतीपत्र असताना ट्रॅक कव्हर आणखी एक दर्जेदार फटका. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षण खाली पकडला झेल आणि संपला खेळ. क्रुशियल मुवमेंटला विकेट टाकून मात्र थोडासा कमबॅक निश्चित मिळेल करंजा आई देवी शिरोणे टीमला. सन्माननीय मान्यवर पाहुणे दीपकजी पवार साहेब नगरसेवक तथा अप्रभाग समिती सभापती, गणेशजी म्हात्रे साहेब माजी नगरसेवक, अनिताताई शेट्टी मॅडम माजी नगरसेविका, दिलीपजी पाटील सामाजिक कार्यकर्ते, महेंद्रजी नाईक सामाजिक कार्यकर्ते, आदरणीय सुधाकरजी म्हात्रे साहेब माजी नगरसेवक, राजू शिंदे साहेब माजी नगरसेवक, माधवीताई शिंदे मॅडम माजी नगरसेविका, जयवंतजी तांडेल सामाजिक कार्यकर्ते, योगीजी तांडेल माजी अध्यक्ष करावी गाव कृती समिती, विजयजी तांडेल समाजसेवक, तानाजी भोईर ज्येष्ठ क्रिकेटपटू नवी मुंबई, सुनीलजी तांडेल ज्येष्ठ क्रिकेटपटू नवी मुंबई, प्रभाकरजी कांबले साहेब, प्रशांतजी भोर साहेब, प्रवीणजी भगत साहेब युवा समाजसेवक, सचिनजी तांडेल साहेब, देवनाथजी म्हात्रे साहेब समाजसेवक, अश्विनजी पाटील, विकासजी सोरटे साहेब वाशिम मंडल अध्यक्ष, संदीपजी मेहेर युवा समाजसेवक, शिवदासजी पाटील ज्येष्ठ व्यक्तिमत्व करावे गाव, राजू कोली समाजसेवक आणि महेशजी पाटील आलेल्या तमाम मान्यवर पाहुण्यांचं 12 मध्ये 20 हरचंद्रजी धावांची तांडेल, आवश्यकता. ज्येष्ठ क्रिकेटपटू नवी मुंबई. थोडासा स्पीड वाढवायचा आहे. प्रेक्षकांची Yes. मांदी आली दिसते या व्यासपीठावर, कारण आमदार चषकाचं दमदार आयोजन आणि ताई स्वतः या क्रिकेटचा आनंद लुटताना आपण पाहतोय. तुषार ऑन द स्ट्राईक बॉलिंग मार्क सिद्धेश 12 चेंडू 20 धावा. कुठल्या टप्पा पण ऑन द टोला लागल्यानंतर मग घुसपडू ते माझा चेंडू जातोय सिरियसली लॉंग आपण ओ माय गॉड फंबलिंग केले तर मॅच मध्ये लवकर आपण स्पर्धेच्या बाहेर जाऊ. या चुकामध्ये काहीतरी शिकावं लागेल. जिथे 1 होती तिथे 2 घेतलेत. फक्त षटकाने चौकारांमध्ये भ्रमात न पडता दॅट इज अ व्यावसायिक क्रिकेट काय असतं ते मत आता दाखवलंय. आता 11 चेंडू मध्ये 18 धावा. अजून आम्हाला आठवतंय राजी स्पोर्ट्स अकॅडमी जेव्हा 16 चेंडूमध्ये 14 आवश्यकता होते सेमी क्वार्टर फायनल मध्ये रुद्र 11 माफेला याच टीमने पूर्णपणे कोलॅप्स केलं होतं. टाक केलं होतं. राईट मोर्द विकेट. सच सुंदर स्ट्रोक डाऊन द स्ट्रेट. दमदार फटका. दमदार जसं आयोजन आहे आमदार चषक त्याचा दमदार फटका. ऑन द अप केलं टप्पा घेतला उचली घेतल्या चेंडूर केले फरार 4 रन. बेहतरीन स्ट्रोक. येस चांगलं इक्वेशन चालू आहे. एका बाजूला सँडी सर यांचं सँडी येस दादा. सेमीफायनलला सॅमसंगची कॅच हॅरी ब्रुकने पकडली असती तर. येस डेफिनेटली पकडो क्या जितो मॅच ना दादा. हा मग तेच ना पकडली असती तर Yes. सोडली म्हणून तुम्हाला वातावरण वेगळं बघायला मिळालं. नक्कीच 100%. क्रिकेट इज अ गेम ऑफ चांस. क्रिकेट तकदीर और बल्ले के बीच का खेल है. तकदीर साथ दे तो हौसले में बुलंद होते हैं. नक्कीच दादा. ज्या कॉमेंटेटरच्या जेव्हा कॉम्पिटेटिव्ह शब्द बाहेर पडतात तो आम्हाला थांबावं लागतं. एवढी बेहतरीन आवाज. सुपर बॉलिंग गतीमध्ये परिवर्तन. कॉट बिहाइंड द सिस्टम. बाहेर हा चेंडू छेडछाड करण्याचा प्रयत्न. लाऊडली अपील प्रश्न केला अंपायर वरती. पाहूया जोरदार अपील येत आहे. इथूनच वापसी आम्हाला अजून होतं डे नाईट क्रिकेट. राजीव प्रेझेंट इथंच खेळ. त्यामध्ये रुद्र 11 मापेला 16 मध्ये 14 मात्र बनवून दिल्या होत्या आई करंजा देवी शिरवणेने. तसंच कमबॅक करण्याचा क्षण मध्ये आलाय. तिथे मॅच मध्ये बनवताना कम्प्लिटली मोमेंटम स्वीप करताना आता टीम मजा येईल मॅचला. हा निर्णय काय असेल. दोन्ही सल्लाम ऑन द फील्ड अंपायर चर्चा करतात. खास करून चर्चा केल्यानंतर मात्र दोन्ही डगआउट मध्ये कमालीचं अस्वस्थता. चेक याच दरम्यान विरचंदजी तांडेल ज्येष्ठ व्यक्तिमत्व तसेच प्रवीणजी पाटील यांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपलं या आमदार चषकाच्या दमदार स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. बॅटर सेट
आता इथून 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय मॅच हॅलो, रंगेल हॅलो. पहिल्या बॉल मध्ये 2. ज्येष्ठ कोणाला नको बोलू त्यांना काही ना बरं नाही वाटत ज्येष्ठ बोलल्यावर वयाचा आदर आहे. त्यांना घनिष्ठ बोल ओके सर. स्पष्ट बोल. आपण पण ज्येष्ठ आहात पण आपण एवढे आता यंग दिसतायत ना. नाही त्या नको आता त्यावर नंतर चर्चा करू. 9 चेंडूचा खेळ. सुपर बॉल अँड व्हाईट यॉर्क स्लाइस केलं स्वतः जाईल. काय धावपळ आहे जीव तोड. ओ माय गॉड ये प्रेशर मध्ये कोणी बिकारताय कोणी निखरताय. बिखरलाय गोलंदाज का चपलतन गेला त्याच्या चेंडूला पकड थ्रू केली तोपर्यंत मिस कॉलिंगचा बली. रनआउट. मॅच मध्ये कमबॅक. 8 चेंडूचा खेळ आणि 8 मध्ये जिंकण्यासाठी आता 14 धावा. व्हॉट अ मॅच. प्रतीक काय म्हणाल 8 मध्ये 14. नक्कीच आता कुठेतरी थोडासा कमबॅक केलाय गोलंदाजांनी. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. कुठेतरी संयमी क्रिकेट खेळावं लागेल. तालमेल थोडासा चुकीचा दिसतोय. कॉलिंग खराब होता त्यामुळे मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागलं. अन्यथा एक सिंगल घेतली असती तरी बचावला असता फलंदाज. डेफिनेटली समता. विकेट महत्वाची होती. विकेट क्रुशियल मोमेंटला टाकून बॅट्समन परतले ज्याने 8 मध्ये 19 बनवल्या. अर्पित प्रभाकर मात्रे इज बॅक. यंगस्टार खेळाडू परतला ज्या बॅटमध्ये मोठमोठे फटके होते तो माझ्या तंबूच्या असलेला. आता नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आत इन ॲट क्रमांक 4 वर जयेश म्हात्रे. 8 चेंडूचा खेळ 8 मध्ये 13 धावा. मॅच बनत चालले. मॅच बनवण्याचा जी कोश मेहनत करताना बॉलर सिद्धेश पहिल्या 2 चौका डॉट आणि रनआउटची विकेट. म्हणजे मॅच मध्ये 2-3 डॉट गेले एखादं विकेट दिलीप दादा पडली तर मॅच मध्ये उत्कंठा वाढवेल रोमांच उभा करेल आणि तो प्रेक्षकांना हवं असतं. ही मॅच बघण्यासाठी आतुर आले असलेले प्रेक्षक यांना मी पुन्हा एकदा इथे शुभेच्छा देतो. सरचे स्वागत आहे मित्रांनो. प्रेक्षक लाईव्हच्या मध्ये जोडलेले प्रेक्षक त्यांचं मी हृदयापासून सरचे स्वागत करतो. 8 मध्ये 13. व्हॉट अ लवली ग्लान्स जस्ट लाईक द रविशंकर शास्त्री द फॅन्टॅस्टिक ग्लान्स केलं शॉर्ट स्पेअर लेगला चांगलं क्षेत्र फक्त सिंगल मिळते. 7 मध्ये 12. 7-12 हा शेतकऱ्यांचा उतारा. 7-12 त्यासाठी किती मेहनत घेतली आपले स्वर्गीय आदरणीय दिवंगत दिबा पाटील यांना. जशी मेहनत आमच्या ताई घेतात येणाऱ्या नवीन नगरीचा पूर्णपणे काय पालट करण्यासाठी जीव तोडून घेतले आणि सुंदर असं व्यासपीठाने आपल्या लाडक्या खेळाडूंना ओपन केले. चांगला उल्लेख केला आदरणीय सँडी सर. 1984चा रक्तरंजित लढा त्या कालामध्ये त्याच्यानंतर 12.5% योजना. जाऊया मॅचकडे. मॅच ऑन आहे. अनेक मान्यवर पाहुणे या व्यासपीठावर पाहतात. अशोक विधाते साहेब समाजसेवक, मालती सोनी मॅडम समाजसेविका आणि मॅच ऑन आहे. एका बाजूला पाहतोय हा गोलंदाज गतिवार सॉर झालाय. मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती अद्वितीय उपस्थिती आपण पाहताय आमदार चषकाच्या या दमदार क्रिकेट प्रतियोगितेमध्ये. आणि याच दरम्यान क्रांती तांडेल ॲड अँड फिल्म प्रोड्युसर पहिल्या या फिल्म प्रोड्युसर आहेत या ठिकाणी आणि पुण्यनाथ तांडेल यांच्या पुतणी आहेत खऱ्या अर्थाने. तसेच प्रवीणजी पाटील आणि वरिष्ठ पंढरीनाथ बडवी साहेब यांची उपस्थिती आपण पाहताय. आमदार चषकाचं हे दमदार आयोजन व्यासपीठावर विविध क्षेत्रातील हे मान्यवर आपल्याला पाहुणे पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने व्यासपीठ सज्ज झालेलं आहे. दमदार आमदार यांच्या या जीवनाची कारकीर्द त्याचा उल्लेख आपण या आमदार चषका दरम्यान मांडली. आणि त्याच्यानंतर आपण पाहताय कला क्रीडा सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील हे सर्वच मान्यवर युवा शिलेदार आमच्या महिला भगिनी. या ठिकाणी स्कोर कार्ड 6 चेंडू आणि 11. 6 मध्ये 10 फक्त सिंगल 6 चेंडू आणि 11 धावांचं इक्वेशन. आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट. 6 चेंडू आणि 10 धावांचं इक्वेशन. आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट. यस क्रिकेट हा खेळ आहे ना मित्रांनो. तो भावनांचा खेळ आहे. सँडी सर या भावनांचा आदर करा. मैदानात ॲग्रेशन असले तरी चालेल. मैदानाच्या बाहेर संबंध जपा. या ठिकाणी 6 चेंडू आणि 10 धावांचं इक्वेशन. यस जयेश करता एक ऑफर आहे षटकारा करता 1000 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी आता मात्र एक नवीन हॉस्पिटलची निर्मिती आणि कॉलेजची निर्मिती
पाहायला मिळेल आणि या महाराष्ट्राचे विकास पुरुष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील उल्लेख केला होता ताईंचा पाठपुरावा आणि या यथोचित पाठपुरावा मागील अनेक वर्ष आणि त्या नवीन हॉस्पिटलची निर्मिती होईल भविष्याच्या या कालाच्या युगामध्ये एक प्रेरणा मिळेल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज पिट्या सेट करून षटकारासाठी 1000 रुपये कॅश चेक इन देसरेन बॅक टू क्रिकेट व्हॉट अ मॅच राईट मुहूर्त विकेट लो फुल टॉस ऑन ऑफ ड्राईव्ह केलं दुरून क्षेत्र प्रोटेक्शन सिंगल फक्त मिळते 5 मध्ये 9 व्हॉट अ लवली मॅच गोइंग ऑन दमदार आमदार चषकातला हा शानदार सामना जिथे जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 9 धाबा कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे 5 मध्ये 5 विकेट घेण्याचा कारनामा केले गणेश मडवी कुशल 11 सारसोळे यांनी पहिल्या दिवशीमध्ये वॉट बॉलिंग 6 चेंडू 5 विकेट 3 अर्धशतक गौरव त्याच्यानंतर नुकतंच विशाल बोनने आणखी एक अर्धशतक लावलं काय स्पर्धा रंगत चालली आहे आता मॅच मध्ये पकड बिनण्यासाठी 5 मध्ये 9 ग्रेट आणि बॉलिंग मार्क करत आलं प्रथमेश चैतन्य स्ट्राइक वरती बॅकफुट ऑन शॉट ऑन जॅक व्हॉट अ शॉट व्हॉट अ मॅग्निफिसेंट आउट ऑफ द पार ओव्हर द मिड विकेट षटकार सिक्सर मॅच मधली हवा या षटकारानं कम्प्लिटली काढली आता मोमेंटम स्वीप केलं व्हॉट अ शॉट पाहू शकता हाफ ट्रॅक वर दॅट इज अ कमालीचा हा बॅकलिप परफेक्टली टायमिंग हे का? यू सिक्स आहे आया म्हणून लॉन्चा आता सगळे विरोधकांचा लॉन्चा केला नाही आणले लॉन्चा घ्या घे नाही मी मला जमत नाही ताई मला ते झिंझणी येते दातामध्ये दे सँडी हा दादा क्या माहौल है हाँ क्या सोचा था और क्या हुआ क्रिकेट दादा क्रिकेट क्रिकेट इज अ गेम ऑफ चांस चान्स आणि एखादा शब्द निश्चित कश्मकश आपल्या तोंडून ऐकायला मजा येते गेंद और बल्ले के बीच की कश्मकश येस ही चुनौती. कश्मकश जवळजवळ 25-30 पासून डे नाईट क्रिकेट दिलीप दादाचा शब्द आवर्जून आता फक्त 3 धाबा दूर 46 बनल्यात वाट शॉट मॅच मध्ये पकड बनवली आहे षटकाने शॉट पिंच चेंडू बॅकफुट वर गेला शॉट ऑन जॅक केलं आउट ऑफ द पार्क ओव्हर द मिड विकेट अँड काउ कॉर्नर व्हॉट अ टेरिफिक हिट बाय चैतन्य भरलंय या संपूर्ण वातावरणामध्ये बॅट्समनने वातावरणामध्ये चैतन्य आणलं येस दादा 4 चेंडू आणि फक्त 3 फुल टॉस होती सरळ डाऊन द बॉल मॅच फिनिश समाचार समाप्त हुए येस समाप्त मॅच फिनिश चला मगाशी काय उल्लेख झाला तू मगाशी काय म्हणत होता हॉस्पिटल काय हा ताई चल प्लेअर ऑफ द मॅच या आता मॅचचा हिरो ओपनिंगच करायचे आधी झालं बा झालं लवकर झालं रिपीट प्रभाकर मात्रे गोज टू द प्लेअर ऑफ द मॅच 19 धावांची एक तडाखबंद खेळी एक ओव्हर टाकलं जाता 31 जाता धावा ज्याने जाता बनवल्या. जाता काय झालं ताईच्या हॉस्पिटलच्या बी रोजगार किती लोकांना नोकऱ्या मिळतील 1000-2000 लोकांना नोकऱ्या मिळतील